Hello friends, today we are learn about the fertilization. Fertilization is a process in which there is a union of single spermatozoa with ovum at ampullary part of a ट्यूब. तर फर्टिलायझेशन ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये सिंगल ओव्ह्यूम फ्यूज होतोय स्पर्म्सशी किंवा एक सिंगल स्पर्म फ्यूज होतोय ओव्ह्यूमशी. कुठं? ॲम्प्युलरी पार्ट ऑफ अ ट्यूब. ट्यूब इज अ नथिंग बट अ फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबमध्ये जो ॲम्प्युलरी पार्ट आहे तिथं सिंगल स्पर्म ओव्ह्यूमशी फ्यूज होतो, त्यालाच फर्टिलायझेशन असं म्हणतात. Fertilization is mostly likely to occur if intercourse takes place around the time of ovulation within 48 hours prior to our 24 hours following ovulation. Fertilization कधी होतं आहे? जेव्हा इंटरकोर्स होतो आहे. कधी? टाइम ऑफ ओव्युलेशन मीन्स द 14th day of menses or menstruation cycle within 48 hours. 24 आवर्सच्या आधीच ओव्युलेशन पिरियड असतो तेव्हा इंटरकोर्स जर झाला तर फर्टिलायझेशन होऊ शकतं. आफ्टर सेक्शुअल ॲक्ट मेनी स्पर्म डाय ड्युरिंग द जर्नी टू द ट्यूब. ओके, आफ्टर सेक्शुअली ॲक्ट मेनी स्पर्म डाय ड्युरिंग वेन दे means the journey between vagina to the ova. In that period, some of them are die. Means sperms, many of sperm are die, but single fuse to the ova. The sperm mature and become capable of releasing an prolactic enzyme, hyaluronidase, which allows penetration of the zona pellucida and the cell membrane surrounding ovum. म्हणजे काय? स्पर्म मॅच्युअर होतो आहे आणि कपेबल होतं आहे आणि ते काय रिलीज करते? हे तुमचं जे प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे ते रिलीज करते. विच अलाउज, ते काय करते? अलाव करते. काय अलाव करणार आहे? पेनिट्रेशन ऑफ द झोना पेलुसिडा अँड द सेल मेम्ब्रेन सराउंडिंग ओव्ह्यूम. सराउंडिंग ओव्ह्यूमच्या सराउंडिंगला जे सेल मेम्ब्रेन असते त्याच्यात पेनिट्रेशनसाठी अलाव करते. After the entry one sperm, the membrane is sealed to prevent the entry of any further sperm. समजा एक ओव्ह्यूम आहे आणि त्याच्यामध्ये एक स्पर्म जर फ्यूज झाला तर ते काय करते? जे बाकीच्या स्पर्मची एंट्री असतात ते प्रिव्हेंट करते, म्हणजे सील करून टाकते. फॉलोविंग पेनिट्रेशन ऑफ द स्पर्म इन टू द ओव्ह्यूम द एग इज फुलफिल्ड अँड बिकम झायगोट. जेव्हा पेनिट्रेशन होतं आहे स्पर्मचं ओव्ह्यूममध्ये तेव्हा एक हा फुलफिल होतो आहे आणि त्यालाच आपण झायगोट म्हणतो आहे. तर हे अबाउट फर्टिलायझेशन. तर डेव्हलपमेंट कसं होतं आहे फर्टिलायझेशन नंतर? द फर्टिलाइज्ड ओव्ह्यूम दॅट इज झायगोट. द झायगोट विदिन 46 क्रोमोझोम. 46 क्रोमोझोम असतात अँड झोना पेलुसिडा कंटिन्यूस and zona pellucida कंटिन्यू होतो. इट्स द पॅसेज थ्रू द फॅलोपियन ट्यूब. हा पॅसेज फॅलोपियन ट्यूबमधला आहे अँड इट इज अंडरगोज डिव्हिजन इंटू 2 cells दॅट इज 4 cell, 8 cell, 10 अँड सो ऑन. म्हणजे 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असे वाढत जातात अंटील अ मालबेरी लाईक अ बॉल ऑफ सेल इज फॉर्म्ड. कधीपर्यंत हे फॉर्म होतं आहे? जोपर्यंत मलबेरी लाईक स्ट्रक्चर तयार होत नाही. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले की मलबेरी लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड अ मोरुला. तर विच इज नोन ॲज मोरुला. मोरुला reaches uterine cavity by 4 days आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या नंतर 4 दिवसात मोरुला जो आहे तो कुठं पोचतो? युटेरियन कॅव्हिटीमध्ये. ऑन 4th and 5th डे मोरुला फ्रीली फ्लोट्स ऑन द एंडोमेट्रियल सरफेस. आणि 4 ते 5 दिवसामध्येच मोरुला काय होतोय? सरफेसला फ्लोट व्हायला लागतोय, म्हणजे तरंगायला लागतोय. That period, zona pellucida degenerate and morula expand with accumulation of fluid in it is called a blastocyst. मग काय होतं? जो काही झोना पेलुसिडा ॲपियर झालेला तो काय होतो? डिसॲपियर व्हायला लागतोय, डिजनरेट व्हायला लागतोय आणि तुमचा जो मोरुला आहे तो एक्सपांड व्हायला लागतोय आणि काय सोबत फ्लूइड घेऊन ॲक्युमुलेशन ऑफ फ्लूइड होऊन तो एक्सपांड व्हायला लागतोय, त्यालाच म्हणायचं ब्लास्टोसिस्ट. झायगोटचं काय झालं बघा? मोरुला.
मोरुलामध्ये झोना पेलुसिडा आला आणि त्याचं काय बनलं, मोरुला. ब्लास्टोसिस्ट कसं बनतंय की फ्लूइड ट्रोपोब्लास्ट प्लस एम्ब्रियोब्लास्ट ह्या दोघांचं असते ते ब्लास्टोसिस्ट. ॲट दिस पॉईंट, ह्या पॉईंटला सेल्स ऑफ द झायगोट डिफरन्शिएटेड इंटू 2 डिस्टिंक्ट टाईप्स. 2 टाईप्समध्ये डिफरन्शिएट झालेला असतो झायगोट. त्याच्यातलं फर्स्ट आहे एम्ब्रियोब्लास्ट सेल अँड सेकंड इज अ ट्रोपोब्लास्ट सेल्स. एम्ब्रियोब्लास्ट सेल्स, these cells divide continuously and form the embryo, the baby itself. त्याच्यामध्ये जे सेल डिवाइड होतात त्याच्यापासून काय म्हणते, एम्ब्रियो तयार होतं. आणि जे ट्रोपोब्लास्ट सेल आहे, these cells from the placenta that forms against the uterine wall. आणि ट्रोपोब्लास्ट सेलनं काय होते, प्लॅसेंटा फॉर्म होतोय अगेन्स्ट द युटेराइन वॉल. Next, implantation is also known as a nidation. Implantation is the process embryo attaching itself to the uterine wall as or uterine lining. Implantation ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये एम्ब्रियो अटॅच होतोय युटेराइन वॉलला किंवा युटेराइन लाइनिंगला. Then implantation or nidation occur in the compact layer of secretory endometrium on the anterior or posterior wall. तर implantation or nidation occur कधी होते, कंपार्ट लेअरमध्ये सिक्रेटरी एंडोमेट्रियम कुठं असते, anterior or posterior wall of the uterine cavity near fundus. फंडस हे युट्रसचा पार्ट आहे. आफ्टर 6 days of fertilization, on 20th day of regular menstruation cycle, if implantation is successful, the developing placenta will begin the procedure of hormone HCG. जेव्हा इम्प्लांटेशन सक्सेसफुल होतं आहे तेव्हा डेव्हलप व्हायला लागतो तुमचा प्लॅसेंटा आणि हार्मोन HCG, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन. The endometrium closes over the blastocyst completely. It is called as intestinal implantation. काय होतं, एंडोमेट्रियम क्लोज होते जेव्हा ब्लास्टोसिस्ट कम्प्लिटली जेव्हा होतं तेव्हा एंडोमेट्रियम तुमचं क्लोज होतं, त्यालाच म्हणायचं इंटेस्टायनल इम्प्लांटेशन. आता ही काही टर्म्स दिलेल्या आहेत जे आपण फिटल ग्रोथमध्ये यूज करतोय. ओव्ह्यूम कुणाला म्हणायचं, हा पिरियड फ्रॉम ओव्ह्युलेशन टू फर्टिलायझेशन. झायगोट कुणाला म्हणायचं, जेव्हा फॉर्म फर्टिलायझेशन टू इम्प्लांटेशनची जी फेज असते त्याला झायगोट म्हणतात. फ्रॉम इम्प्लांटेशन टू 8th week इट इज कॉल्ड एज ए एम्ब्रियो अँड फ्रॉम 8th week टू टर्म बेबी इज कॉल्ड अ fetus. Next is a decidua. Decidua is nothing but a uterus, means pregnant uterus. Decidua is a name given to the uterus which is in pregnant state. Decidua म्हणजे काय, जी बाई प्रेग्नेंट असते तिच्या युटरसला आपण डेसिडुआ म्हणतोय. युटेराइन एंडोमेट्रियम ड्युरिंग प्रेग्नेन्सी. एंडोमेट्रियम गोज अराउंड 4 times its original thickness due to increased secretion of estrogen. इस्ट्रोजनचं सिक्रेशन वाढल्यामुळं जे काही युटरसचा थिकनेस आहे तो वाढतोय. तो 4 म्हणजे नॉर्मलपेक्षा 4 टाइम्सनं वाढतोय, त्याला आपण डेसिडुआ म्हणतोय. There are 3 areas of decidua. Decidua basalis. This portion of decidua lies between the blastocyst and uterine muscles. Thin part layer forms the placenta. म्हणजे डेसिडुआ बॅसिलिस काय आहे की हे एक पोर्शन आहे डेसिडुआचा जो कोणामध्ये असतोय, ब्लास्टोसिस्ट आणि युटेराइन मसल्समध्ये. नेक्स्ट आहे डेसिडुआ capsularis. This is the superficial compact layer which overlies blastocyst with fetal growth, and the decidua bulges into the uterine cavity and fuse with the decidua parietalis. तर डेसिडुआ कॅप्सुलरीज काय आहे की एक सुपरफिशियल कॉम्पॅक्ट लेअर आहे ज्याच्यामध्ये ब्लास्टोसिस्ट जे असते ते ओव्हरलाईज असते. अँड द डेसिडुआ म्हणजे जे काही युट्रस आहे ते बल्जेस आउट होतं आहे कुठं, युटेराइन कॅव्हिटीमध्ये, आणि फ्यूज कुणामध्ये होतं आहे, डेसिडुआ परायटालिस. आता नेक्स्ट आहे डेसिडुआ परायटालिस. तर हे काय की हे एक लायनिंग आहे युट्रसचं. दिस इज द डेसिडुआ लायनिंग, द ब्रेस्ट ऑफ द युटेराइन अँड द रेस्ट ऑफ द युटेराइन कॅव्हिटी.
युटेराईन कॅव्हिटीच्या रेस्टला ते असतं. दॅट इज कॉल्ड अ डेसिडुआ परायटिस. तर आपण आता बघितलेलं आहे 3 डेसिडुआचे एरियाज. त्याच्यातलं फर्स्ट आहे डेसिडुआ बेसायलिस, सेकंड डेसिडुआ कॅप्सुलरिस अँड डेसिडुआ परायटालिस. तर आपण हे रिलेटेड टू फर्टिलायझेशन बघितलेलं आहे. फर्टिलायझेशनमध्ये डेव्हलपमेंट आफ्टर फर्टिलायझेशन बघितलं आहे. फर्टिलायझेशनचं इंट्रोडक्शन, डेव्हलपमेंट आफ्टर फर्टिलायझेशन, त्याच्यामध्ये फर्टिलाइज्ड ओव्ह्यूम, त्याच्यानंतर आपण पाहिलं इम्प्लांटेशन, त्यालाच आपण नायडेशन म्हणतो. टर्म वाईज बघितलं, टाईम पिरियडला काय म्हणायचं. डेसिडुआ बघितलं, त्याचे 3 डेसिडुआचे एरियाज बघितले, बॅसिलिस, कॅप्सुलरिस अँड परायटालिस. ओके, आता आपण दिस इज ऑल अबाउट फर्टिलायझेशन. आय होप गाईज यू अंडरस्टूड. इफ you have doubt, put it on comment. Thank you.